खरंच प्रेम केलं? खरंच प्रेम आहे का माझ्यावर? मी आज माझ्या संसारात खूप सुखी आहे रवी. नाट्यरंजन मध्ये आपण पाहणार आहोत लोकप्रियतेचे उच्चांक गाठलेल्या स्ट्रॉबेरी या नाटकाची झलक. सोबतच या नाटकातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत खास बातचीत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या कलाकृतीमध्ये काय वेगळेपण दडलंय. नाटकाबद्दल बोलायचं तर आमच्या नाटकाची टॅगलाईन आहे प्रत्येकाच्या लव्ह स्टोरीमधल्या लव्हची स्टोरी. सो हे जे लव्हची स्टोरी प्रकरण आहे ते म्हणजे नक्की काय, तर मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आपण कधी ना कधीतरी नात्यांमध्ये, रिलेशनशिप्समध्ये, प्रेमात पडत असतो. बरेचदा फटके खाऊनसुद्धा आपल्याला पुन्हा प्रेमात पडण्याची इच्छा होते. सो हे जे काही प्रेम हे प्रकरण आहे, तर ते प्रेमात पडणं किंवा प्रेमात असण्याचा अनुभव घेणं म्हणजे नक्की काय, तर ते नक्की काय हे आमचं नाटक आहे. निखिल राजशिर्के आहे, केतकी पालव आहे, असे चौघंजणं आणि ह्या चौघांची प्रेमाशी असलेली एक सांगड, प्रेमाशी असलेली त्यांची एक बांधिलकी आणि त्या सगळ्याचं प्रतीक म्हणजे स्ट्रॉबेरी. प्रत्येकाच्या लव्हची स्टोरी आहे ही. आता प्रत्येक जण ज्यांना प्रेमात जे पडले आहेत किंवा ज्यांना पडायचं आहे, अशा सगळ्यांची ही स्टोरी आहे जे प्रत्येक जण रिलेट करेल. रवी प्रकाश आणि जान्हवी नक्कीच जय आणि आदितीसारखे नाही आहेत. ते प्रत्येक आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला सेमच कपल झाले तर आपल्यालाही कंटाळा येतो. तर आमच्या बाबतीत आम्ही पुन्हा तुम्हाला जय आदितीच दाखवणार नाहीत याची आम्ही गॅरंटी देतो. आणि आम्ही जय आदिती कसे दिसणार नाहीत याची काळजी जे घेत आहेत अभिजित झुंजारराव, जे आमचे दिग्दर्शक आहेत. मला सोडून तू या अमितशी लग्न करण्याचा निर्णय स्वतःच्या सुखासाठी घेतोस. ते काय ना जान्हवी, दुःख तू मला वाऱ्यावर सोडल्याचं नाही सांगत, पण मला सोडून तू स्वतः सुखी आहेस. मी स्ट्रॉबेरी या नाटकामध्ये नीलम हे कॅरेक्टर प्ले करते. सगळ्यात पहिल्यांदा मला आमच्या नाटकाबद्दल हे सांगावंसं वाटतं की या नावा इतकाच फ्रेशनेस आमच्या नाटकातही आहे. मी एवढंच सांगू शकेन माझ्या कॅरेक्टरबद्दल की हे कॅरेक्टर थोडंसं उथळ आहे, पण खूप इनोसंट पण आहे आणि इनोसंटली प्रेम करणारं कॅरेक्टर आहे. आणि त्यात तिच्या प्रेमातला अनुभव आणि त्याची एक स्टोरी घेऊन मी त्या अख्ख्या नाटकामध्ये येते. असं वाटतं ना की अख्खा दिवस तुझ्या सोबत घालवावा. मग उरलेले दिवस कोणासोबत घालवायचे तुला? हे असं होतं बघ, बोलताना अजूनही बोबडी वळते माझी. स्ट्रॉबेरी हे नाटक आहे 4 तरुण माणसांचं, ज्यापैकी दोघांचं लग्न झालं आहे आणि दोघं बाकीचे त्यांचे जे पास्ट आहेत त्यापैकी 2 जण आहेत. त्यातले मी अमित नावाची भूमिका करतो आहे. हा अमित एक लवेबल आणि फ्लॅम्बॉय आहे जो आपल्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि त्या दोघांचा एक वर्षभर झाले संसार सुरू झाला आहे. आणि ॲक्च्युली स्त्रिया किंवा समस्त स्त्रीवर्ग आपल्या नवऱ्याकडून जे काही एक्सपेक्ट करत असतो ते एक्सपेक्टेशन्स हा आम्ही त्याच्या बायकोच्या बाबतीत पूर्ण करतोय. खूप आजचं नाटक आहे. त्याच्या नावापासूनच तुम्हाला त्याचं वेगळेपण दिसू लागतं किंवा भासू लागतं. स्ट्रॉबेरी त्याच्यातली जी दोन्ही कपल्स आहेत, ती दोन्ही कपल्स तुम्हाला इतकी लव्हेबल वाटतील की हो, यांना मी कुठे ना कुठेतरी पाहिलं आहे, यांना मी कुठे ना कुठेतरी अनुभवलं आहे. म्हणजे याच्यात येणारं सगळीच जी पात्रं आहेत ती कोणी खोटी नाही आहेत, ती खरी आहेत, ती हाडामासाची पात्रं आहेत. हे नाटक जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा सगळ्यात आधी आम्ही जेव्हा नाटक डिसाईड करतो हे करण्यासाठी, तेव्हा ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे लोकांना, कारण ही गोष्ट छान आहे, साधी आहे, सिम्पल आहे, गोड आहे आणि स्ट्रॉबेरीसारखी आहे. ह्या फ्लेवरचं हे नाटक आहे आणि ह्या फ्लेवरचं नाटक खूप काळ स्टेजवर नव्हतं, रंगभूमीवर नव्हतं. एक छान, साधं, सिम्पल, थोडंसं आंबट गोड असं असलेलं अशी असलेली लव्ह स्टोरी नव्हती.
सो मंडळी, आपल्याला स्ट्रॉबेरी नाटकाची झलक आणि कलाकारांनी सांगितलेल्या त्यांच्या भूमिकांबद्दल ऐकून हे नाटक पाहण्याची नक्कीच इच्छा झाली असेल. तर मग नक्की पहा हे नाटक आणि आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच नवीन नाटकाच्या रिहर्सल आणि मराठी रंगभूमीवरील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी पाहत राहा राजश्री मराठी. नमस्कार, मी सुरुची अडारकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.